दिनांक 30 जुलैला हर्सुल बाजार मार्केट यार्ड या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठक आयोजित करण्यात आली। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात यावेळी स्थानिक भूमिपुत्राला संधी मिळावी आणि स्थानिकच भूमिपुत्र निवडून आणावा असा संकल्प केलाय। यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इच्छुक उमेदवार रवींद्रभाऊ भोये आणि इगतपुरी तालुक्यातील इच्छुक उमेदवार गोपाळ लांघे यांनी आपली भावना जनतेसमोर व्यक्त केली। या बैठकीला तालुक्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते। यावेळी मान्यवर माजी आमदार गांगडबाबा, ज्येष्ठ नेते भिवाबाबा महाले, इगतपुरी तालुका अध्यक्ष संपतजी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण माळेकर, युवा सेना उपजिल्हाध्यक्ष मिथुनभाऊ राऊत, माजी सभापती इगतपुरी अनिताताई घारे, डॉक्टर रघुनाथ भोये, भाजपा तालुका अध्यक्ष विष्णुभाऊ दोबाडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयरामजी भुसारे, ज्येष्ठ नेते विष्णू खाडे, आदिवासी कार्यकर्ते सोमनाथभाऊ घारे, सरपंच काशीनाथ वळवी, उपसरपंच अखलाक शेख, नितीन लाखण, रितेश गुणगुणे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुख्तार शेख सय्यद, भरत खोटरे, बिरसा मुकणे, हर्सुल शहर प्रमुख अशोक लांघे, प्रकाश बोरसे, जयराम बदादे, नारायण बदादे, दीपक बदादे, रमेश उदार, सुरेश गायकवाड, अंबादास गायकवाड, अंबादास बोरसे, सरपंच विष्णू बेंडकुळी, संघटक अंबादास बेंडकुळी, विठ्ठल पवार, अरुण बोरसे, राहुल बोरसे, जनार्दन भोये, बाळासाहेब सपकाळे, युवराज उदार, हिरामण उदार, यशवंत चौधरी, भरत किरकिरे, रमेश तरवारे, सरपंच संजय महाले, ललित तलवारे, दिनेश उदार, मधुकर उदार, ईश्वर उदार, निवृत्ती भोये, भीमा भोये, बाळासाहेब सपकाळ, पोपट खोटरे, हिरडी सरपंच तानाजी महाले, रंगनाथ महाले, हौशीराम बेंडकोळी, सीताराम बेंडकोळी तसेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते, स्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ ढोरे, महाराष्ट्र समाचार, त्र्यंबकेश्वर, हर्सुल।